क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय आणि जय संविधान। काल मनुस्मृतीच्या माध्यमातून जे मनुस्मृती दहन करण्याचं काम चाललं होतं, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून समस्त बहुजनांचे मन दुंकवलेले आहेत। त्या संदर्भात आणि या देशामध्ये, या राज्यामध्ये मनुस्मृतीच्या माध्यमातून जे धडे शिकवले जाणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी बंद करावेत आणि त्याचा विचारही करू नये शासनाने। कारण ज्या संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून आपण सर्वांना स्वातंत्र्य आहे, जेणेकरून महिलांना त्याच्यामध्ये भरपूर स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे। आणि ज्या मनुस्मृतीचा जो कायदा आहे, मनुस्मृतीचा जो धडा आहे, त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत जे चुकीचे संदेश दिलेले आहेत, चुकीचे त्यामध्ये विश्लेषक करून म्हणणं मांडलेलं आहे। त्यामध्ये महिलांना फक्त चूल आणि मूलच बघता येते, महिला ही संभोग करण्याची वस्तू आहे, असे जे काही त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून लिहिलं गेलेलं आहे। तर असे जर धडे या पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना शिकवण्यासाठी जर आले तर नक्कीच याच्या माध्यमातून मोठा उद्रेक होऊ शकतो। त्यामुळे आमच्या या फलटण शहरामध्ये आम्ही सर्वजण, भाजप असेल, आरपीआय असेल, शिवसेना असेल, आझाद समाज पार्टी असेल, कामगार संघर्ष संघटना असेल व सर्व आजी माजी नगरसेवक या ठिकाणी आम्ही त्या घटनेचा निषेध म्हणून फलटणचे प्रांत अधिकारी यांना पत्रव्यवहार केलेला आहे, निवेदन दिलेलं आहे आणि गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी केलेली आहे। जय भीम, जय शिवराय। काल महाड या ठिकाणी मनुस्मृतीचा अभ्यास क्रमात नसावा यासाठी जो आंदोलन छेडलं होतं, त्या आंदोलनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलेला आहे। खरं पाहिलं तर ती क्लिप बघताना मनाला खूप वेदना होत आहेत। एक बहुजन समाजातला, दलित समाजातला तरुण असल्यामुळं खूप वेदना त्या व्हिडिओ बघितल्यानंतर होत आहे। त्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडायच्या अगोदर जितेंद्र आव्हाडांना त्यांचे सहकारी सांगत होते की तुमच्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक, मी शब्द वापरतोय जाणीवपूर्वक, बहुजनांमध्ये आणि दलितांमध्ये दंगल घडवण्यासाठी त्यांना हा कार्यक्रम काल केलेला दिसतोय। कारण त्यांचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी खैररांजी प्रकरण त्यांच्या सरकारमध्ये झालं आणि ते प्रकरण झाल्यानंतर 1.5 ते 2 वर्षामध्येच त्या खैरलांजीला आदर्श गाव म्हणून पुरस्कार जाहीर केला होता। हा त्यांच्या ज्यांचा मानसपुत्र म्हणून जितेंद्र आव्हाडला ओळखलं जातं, त्यांच्या वडिलांनी हा केलेला प्रताप आहे। त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये दलितांची, बहुजन समाजाची डोकी भडकावण्याचं काम कोण करत असेल तर ते शरदचंद्रजी पवार आणि जितेंद्र आव्हाड करत आहेत। त्याच्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड साहेबांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही आज फलटण प्रांत साहेबांकडे दिलेली आहे। आणि ही जोपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना अटक होत नाही तोपर्यंत हे तीव्र आंदोलन असंच चालू राहील। या निमित्त मी या सर्व महाराष्ट्रातील देशवासियांना सांगत आहे, जय भीम, जय बुद्ध।